श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यात एक तरी सत्यनारायण का करावे. घरच्या घरी आपल्याला सत्यनारायण पूजा करता येते. कोणत्याही गुरुजींची आवश्यकता नाही. आपण घरच्या घरीही सत्यनारायण पूजा जे काही घरामध्ये साहित्य आहे त्यामध्ये करू शकता. कारण ज्या वेळेस तुम्ही केंद्रात जाता, काही तुमच्या अडचणी सांगता, तेव्हा तुम्हाला 12 सत्यनारायण घालायला सांगतात. 12 पौर्णिमा सत्यनारायण तुम्हाला घरी करायला सांगतात. कारण सत्यनारायण का करावे? तुम्ही काही अडचणीमध्ये असाल, संकटामध्ये असाल, घरामध्ये पैशाची कमी असेल, आजारपण, दुःख, दारिद्र्य काही केल्याने कमी होत नसेल तर सत्यनारायण हे तुम्हाला घरी करायला सांगतात. सत्यनारायण घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीमध्येही तुम्हाला करता येतं. गुरुजींनाही बोलवायची आवश्यकता नाही. कारण सत्यनारायण घरी केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. तसेच घरात अन्न, धान्य, पैसा टिकून राहतो. घरामध्ये आजारपण, दुःख, दारिद्र्य असेल तेही पूर्णपणे दूर होतं व लक्ष्मी माता सदैव प्रसन्न राहते. विष्णूंना प्रसन्न केल्याने, घरात सत्यनारायण केल्याने माता लक्ष्मी अशा घरातून कधीही बाहेर जात नाही. जेव्हा तुम्ही सत्यनारायण घालता तेव्हा लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते व तुमच्या घरामध्ये स्थिर राहते. म्हणून सत्यनारायण हे नक्की करावे. सत्यनारायण घरी घालण्याची पूजाविधी खूप साध्या सोप्या पद्धतीमध्येही करता येते. तुम्ही सत्यनारायण हे प्रदोष काळामध्ये करावे. प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण हे तुम्ही नक्की करावे. कोणत्याही महिन्यामध्ये प्रत्येक पौर्णिमेला करावे. असे 12 पौर्णिमे तुम्ही सत्यनारायण घालावे. घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीमध्येही तुम्हाला करता येते. याने आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मी माता टिकून राहते. तसेच तुमच्यावर कर्ज भरपूर झाला असेल तर पूर्णपणे कर्जही दूर होते. पूर्णपणे कर्जही मिटते. काही संकटामध्ये असाल तर संकटही दूर होतात. मूलबाळ होत नसेल, घरामध्ये आजारपण असेल तरीही सर्व संकटातून तुम्हाला ही पूजा केल्याने तुम्ही सर्व संकटातून बाहेर पडता. म्हणून सत्यनारायण हे नक्की करावे. सत्यनारायण करण्यासाठी तुम्हाला जास्त काही बाहेरून आणायचीही गरज नाही. तुम्ही घरच्या घरी करू शकता. चौरंग किंवा पाट ठेवावा. तसेच पांढरे वस्त्र अंथरावे. त्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. छानशी रांगोळी काढायची आहेत. तुमच्याकडे केळीची पानं असतील तर चौरंगाला चारी बाजूने तुम्हाला ठेवायचे आहेत. आणि मध्ये एक तांब्या, सुपारी, तसेच तुळशीपत्र, हळदी, कुंकू, 1 रुपयाचे नाणे असे करून तुम्हाला तांब्या ठेवायचा आहे. त्याला अष्टदिशांनी रेघा ओढायच्या आहेत. तसेच स्वास्तिक काढायचे आहे. एक ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणतेही धान्य ठेवायचे आहे. तांदूळ किंवा गहू तुम्ही ठेवू शकता. त्यामध्ये 9 ग्रहांच्या तुम्हाला सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. तसेच बाळकृष्णाला ठेवायचं आहे. सुपारी, तुम्हाला फुले, गंध, अक्षदा, दिवा, धूप सर्व काही तुम्हाला पूजा करायची आहे. आणि तुम्हाला तुमच्याकडे जर सत्यनारायण पोथी असेल तर सत्यनारायण पोथी ही असायलाच हवी. कारण त्यामध्ये आरतीही दिली आहे. भरपूर काही तुम्हाला त्यामध्ये मिळून जाईल. तर तुमच्याकडे पोथी असायलाच हवी. तसेच सत्यनारायणचा फोटोही तुमच्याकडे असायला हवा. बाळकृष्णाचाही असायला हवा. सर्वात आधी तुम्हाला गणपती स्थापना करायची आहे. तसेच तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला गणपतीची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर गंध, फुले, धूप, दीप लावून तुम्हाला स्थापना करायची आहे. आणि अशा पद्धतीमध्ये तुम्हाला सत्यनारायण हे घरच्या घरी करायचे आहे. तुम्ही 12 पौर्णिमा सत्यनारायण हे घरच्या घरी करू शकता. यामधून तुम्हाला भरपूर काही असे अनुभव येतील की तुमचीही परिस्थिती खूप चांगली झाली आहे. घरामध्ये काही दुःख, दारिद्र्य, आजारपण आहे तेही पूर्णपणे कमी झालं आहे. कर्ज आहे तेही पूर्णपणे तुमचं कर्ज हे संपलं आहे. कर्जातून तुम्ही बाहेर पडला आहात.
लक्ष्मी माता तुमच्याकडे धावत येत आहे हे तुम्हालाही त्यातून अनुभवता येईल. म्हणून सत्यनारायण हे नक्की करा आणि याचे अनुभव तुम्हीही नक्की घ्या. घरामध्ये तुम्ही 1.25 वाटी प्रसाद करायचा आहे शिऱ्याचा. घरामध्ये 1.25 वाटी शिऱ्याचा प्रसाद बनवायचा आहे आणि तो प्रसाद तुम्ही घरामध्ये किती मेंबर आहेत, किती आपल्या कुटुंबामध्ये आहेत त्यांनीच तो प्रसाद सर्वांनी खायचा आहे. कारण हा प्रसाद तुम्ही दुसरं कोणालाही द्यायचा नाही. तुमच्या माहेरच्याही माणसांना कोणाला द्यायचा नाही. तुम्ही सासरी ही पूजा करत आहात तर सासरच्या लोकांनीच खायचा आहे. कारण हा प्रसाद तुम्ही बाहेर कोणालाही देऊ शकत नाही. कारण घरामध्येच हे सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे. तर बघा, सत्यनारायण केल्याने घरामध्ये सुख, समाधान, आनंद, वैभव, ऐश्वर्य तसेच लक्ष्मी माता टिकून राहते. कष्ट करता त्या कष्टामध्ये यश मिळत नसेल तर कष्टालाही यश मिळते. तसेच प्रगती होते. सर्व काही मंगलमय, आनंदी व सर्व संकट दूर होतात. म्हणून सत्यनारायण हे नक्की करावे. जर श्रावण महिन्यात तुम्ही सत्यनारायण ही पूजा घरी मांडणी केली तर याचे खूप म्हणजे खूप तुम्हाला अनुभव येतील. तरीही तुम्हाला काही कामानिमित्त किंवा वेळ नसेल तर तुम्ही कधीही प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला असे तुम्ही 12 पौर्णिमा सत्यनारायण हे घरच्या घरी करू शकता. सत्यनारायण हे स्वतः तुम्ही घरी करून तुमच्या घरालाही तुम्ही आनंदी ठेवू शकता. तसेच सर्व काही तुमच्या जीवनामध्ये दुःख, दारिद्र्य, संकट असेल तर दूर करू शकता. ही सेवा बघा, तुम्हालाही केंद्रामध्ये तुम्ही काही अडचणी सांगता तेव्हा तुम्हाला ही सेवा दिली जाते. तिथेही केंद्रामध्ये तुम्हाला 12 पौर्णिमा सत्यनारायण पूजा करायला सांगतात. याने काय होते, पूर्ण दुःख दूर होते. म्हणून सत्यनारायण हे नक्की करावे. कारण केंद्रानुसार तुम्हाला घरच्या घरीही करता येते. गुरुजींचीही आवश्यकता तुम्हाला लागत नाही. म्हणून पूजा मांडणी जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. कारण पूजा मांडणी ही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. जर तुम्हाला पूजा मांडणी बघायची असेल तर मला नक्की कमेंट करा आणि सत्यनारायण तुम्हीही घरच्या घरी घाला. सत्यनारायण हे प्रदोष काळात का घालावे? जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही पौर्णिमा चालू आहे तेव्हा दिवसभरात कधीही सत्यनारायण पूजा करू शकता. ज्यांना वेळ आहे त्यांनीही प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा मांडावी. तसेच सत्यनारायण घरात घातल्याने भरपूर काही तुमच्या घरात आनंदीमय वातावरण राहते. तसेच काही अडचणी असतील, मूलबाळ होत नसेल तेही तुमचे लवकरात लवकर स्वप्न पूर्ण होते. म्हणून सत्यनारायण हे नक्की घाला आणि अनुभव घ्या. सत्यनारायण हे आम्हीही घरी प्रत्येक पौर्णिमेला घालतो, सत्यनारायण पूजा करतो. याचे खूप अनुभव आहेत म्हणून तुम्हालाही सांगत आहे. तुम्हीही नक्की याचे अनुभव घ्या आणि सत्यनारायण हे पूर्ण विश्वासाने व श्रद्धेने करा. जिथे विश्वास आहे, श्रद्धा आहे तिथे कोणत्याही देवाला तुमच्याकडे यावेच लागते. तुमच्या इच्छा पूर्ण कराव्याच लागतात. तर तुमचा विश्वास हा ठेवावाच लागतो. कोणतीही सेवा करत असाल किंवा तुम्ही कोणतेही उपाय करत असाल तर विश्वासाने करा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींचे नामस्मरण केल्याने तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होतात व स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती राहते. म्हणून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि तुम्हाला पूजा, विधी, मांडणी, नियम सर्व काही पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. मी तुम्हाला पूर्ण मांडणी पूजेची कशी करतात, काय ते पूर्ण सर्व काही दाखवेन. जर तुमच्या कमेंट आल्या, तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि जर काही तुमच्या मनात सत्यनारायण पूजाविषयी काही तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तरीही कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.